घे माईक. माईपेम किली गोकमत रेद किली तो कणदोरीचा हाम सुतळी बांधते ते. माईपेम बोल. भाऊराव दीपक माने. वाणी माने. माने एक माने साहेब होते बाबू. आठवण येते त्या माने साहेबांची. ते स्वर्गवास झाले आता. हुशार आहे बेटा तू. कितवीत आहे तू? 8वी. 8वीत. एका डोळ्याने एक दिसते. किती दिसते? दोन्ही डोळ्यानं 2. माईपात बोलणं. एका डोळ्यानं किती दिसते? 1. दोन्ही डोळ्यानं 2. ते बरं झालं माने साहेब गेले. तुला शिकवणारी मॅडम आहे की सर आहे ते? सर. काय नाव त्या सराचं? बोल ना. बोल राधा बोल तूने हे क्या. त्या सराचं नाव काय? देशमुख सर. देशमुख सर. हे असं शिकवते काय? एका डोळ्याने एक दिसते, दोन्ही डोळ्याने 2 दिसते. तुला मोठं झाल्यावर काय बनायचं आहे? महाराज. महाराज. एक शाल आले ना मी ताईंना विनंती करतो की याच्या अंगावर शाल टाका. या ना 1 मिनिट. तुम्हीच आता बसली माय माऊली. तुम्हीच टाका याच्या अंगावर शाल. याला महाराज बनायचं आहे. एक हात देतो मी. रेडी ठेवा. आई याच्या इकडे ये बे. झाला महाराज तू. नाही आहे ना हार आहेत ना. आई टाक ना तसंच टाक गळ्यात त्याच्या. हे घे. ते माने हे आहे ना नवीन ओरिजिनल. विधानसभेतली लोकसभेत आली टाका त्याच्या गळ्यात. जमलं. पाया लाग बे. पायाला जमलं. आई बसून जा. आई तुम्ही पुस्तक घेऊन जा. एक मम्मी व जमलं. अबे शाल तुले दिली ना बे. राहू दे ना. ओय ओय एवढा लवकर चालला काय? माईप घे. माईप घे. माईप घे. माईप हातात. राहू दे गळ्यात. घाल गळ्यात. जमलं काम. आता फुकट भेटली. आता काय विषय आहे का? हे माईप घे हातात. तुले मोठं झाल्यावर काय बनायचं आहे? महाराज. काय म्हणलं तू? थांब रे. ओय चपरी आवल्या थांब. बापानं गाव खाल्लं तुला वाढत खराब करतो काय? थांब. मोठं झाल्यावर काय बनायचं आहे? महाराज. बरोबर आहे. समजा तू महाराज झाला. तुझ्याजवळ भक्त मंडळी आली. तुला एका डोळ्यानं किती दिसन? 1. दोन्ही डोळ्यानं किती दिसन? 2. हे बदललं नाही तर कार्यक्रम पण. गुरुजी बरोबर आहे ना? हे जर बदललं नाही तर मग काय फायदा साधक परिवाराचं? मग काय फायदा? बदलते त्याच्या बापाले बदलणं आहे. बाबू तुले लग्न करायचं आहे की नाही? संन्यासी राहायचं आहे? लग्न करायचंय. मग तू पोरगी पाहायला गेला. एका डोळ्यानं किती दिसन? 1. दोन्ही डोळ्यानं 2. मग तू कोण्या पोरीसोबत लग्न करशील? तू कोण्या पोरीसोबत लग्न करशील? तुले पोऱ्या किती दिसणार आहे? तुले पोऱ्या किती दिसणार आहे? 2. मग तू कोणासोबत लग्न करशील? पहिली सोबत का दुसरी सोबत? दुसरी. पहिली कोणाच्या ताब्यात देशील? अबे बैल भारती सारखा बोलून राहिला. शिक्षण मंत्री आहेत ना ते वरती बसेल. याच्यात एखादी गुरुजी आहेत का? इथं मोर्चा काढायला लावतं काय? मी किती आव? 1. मला 1 डोळा मार. त्याची प्रॅक्टिस आहे तुले. मी किती दिसतो मग? 1. एका डोळ्यानं किती दिसते? 1. दोन्ही डोळ्यानं किती दिसते? किती दिसते? 1च. मग कसं म्हणते बे 2 दिसते ते? हे पुरं चिल्लरखाना जिल्हा परिषद मध्ये भरण्यात आला. 75% शिक्षक लोकांचे पोरं जिल्हा परिषद शाळेत शिक्षण नाही घेऊन राहिले. पगार चालते. शिक्षण पोरं कोण नाही त्याचे त्या जिल्हा परिषद शाळेत टाकून राहिले. त्याला मालूम आहे इथं पोरं बनत नाही. म्हणजे अर्धी खिचडी, वाटीभर पाणी, सदा आमदानी, घेणं ना देणं, खिचडी न डबा. काय शाळेचं नाव तर आल्या? रेणुका विद्या मंदिर मंठा. त्याचा एखादा शिक्षक जर बसेल असेल तर मला काय जीव द्यायला लावतं काय? आता तू पाहिले का? पाय रे बापू. पाय रे बापू. गुरुजीने ऐशे द्यावे धडे. आपला आदर्श ठेवणी पुढे. भाऊ चालले काय तुम्ही? ओय 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 चालले काय? गाणं नाही बदल. गाणं बदलवतो. तेरी झलक गाणं फेल. दुसरं मुन्नी बदनाम हुई. डार्लिंग शाल घे.
तू महाराज बनायचं आहे ना, सर्व काही हो जो, पण महाराज नको हो बाबू. 2-3 महाराज खिडकीतून सूर्य पाहून राहिले, ते आहेत जेलातनी. दिवसा अगरबत्ती, रात्री जबरदस्ती. असे काही महाराज जेलात आहे. त्याचा भक्त एखादं कोणी बसेल असेल, त्याला वाईट वाटत असेल, वाटू दे. कायदा म्हणते हा देश, कायदा हुकुमशाही. माझे तुकाराम महाराज गेले, संत चैतन्य बापू गेले, अंगाले डाग नाही बाबू. कि संत में एक संत था, खंबीर चैतन्य बापू था. संत में एक संत था, खंबीर चैतन्य बापू था. अरे संत कैसा चाहिए, मूर्ति उनकी देख लूं. हो संत में एक संत. कॅमेरा वाले लाईव्ह कार्यक्रम आहे काय, 10 मिनिटाच्या वरी कार्यक्रम युट्यूबवर टाकला, दोघही कोर्टात भेटू आपण. म्हणून माय मावल्यानं विनंती करतो, तुम्ही जर आल्या नसत्या मावल्या हो, आम्हाला शिवाजी महाराज तुकाराम महाराज दिसले नसते. तुम्ही जर आल्या नसत्या, आम्हाला संत शेवालाल महाराज वसंतराव नाईक साहेब दिसले नसते. तुम्ही जर आल्या नसत्या मावल्या हो, तर ही मंडळी इथं आली नसती. कारण तू आदिमाया शक्ती आहे. अधिकारानं माफी मागून बोलतो, तुम्ही जर आल्या नसत्या, राग आलात मध्ये शिवी दे जा, तुम्ही जर आल्या नसत्या, एका घराचे 2 घर झाले नसते. कोणता मलम वापरतो तुम्हालाच मालूम बापा. बोलू पुढचं. पहिले तांडेमई हमारी याडी, माते पदरले सोय घरे बार कोणी निकळती ती. आता बायान चालू केला हे नाटक. भक्ती नका. तांड्यातला नायक जर दिसला तर माऊली डोक्यावरचा पदर खाली पडू देत नव्हती. कारण चरित्र भारत का है धन, विशाल भारत का है मन. कहीं वीरों ने कुर्बानी कर सुख के दीन दिलाया. मेरे प्यारे सुंदर भारत पर दुश्मन की नजर ना लगे. अरे तू जास्त पैसा आला, देवाचं भावाचं गावाचं ज्यानं पैसा खाल्ला, ऐकून घ्या, कानाचे पडदे ओपन करा. ज्यानं देवाचं भावाचं गावाचा पैसा खाल्ला, त्याची अवल्याद माजल्याशिवाय राहणार नाही. पौरा देवीच्या बाजूले एका नाथानं आजी आणि आबाजी 3 वाजता दुपारचे 3 वाजता कोयत्यानं छाटले, तुकडे तुकडे केले, कारंजाच्या धरणात नेऊन टाकले. म्हणून पोरासाठी पैसा जमा करा, पण विनंती आहे तुम्हाला, संपत्तीसाठी संततीसाठी संपत्ती जास्त जमा करू नका, तर संपत्ती टिकवणारी संतती निर्माण करा. आणि ते म्हणजे साधक परिवार करत आहे. मजा काय, 14 वर्ष झाले नाही गुरुजी, 14 वर्ष झाले कार्यक्रम घेऊन राहिले. ज्यानं या कार्यासाठी मदत केली, टाळ्या वाजवा एकदा त्याच्या नावानं. आपल्या बापाच्या नावानं मंदिर नाही बांधलं तर चालीन, आपल्या बापाच्या नावाने एखादं थडग नाही बांधलं तर चालीन, आपल्या बापाच्या नावाने एखादा पिंपळाचं झाड लावा बाबू. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचेरे, झाडे लावा झाडे लावा झाडे लावा झाडे लावा हो पूजा अंगणात. झाडे लावा हो पूजा सेवात. झाडे लावा हो पूजा अंगणात. झाडे लावा हो पूजा सेवात. तुकाराम महाराजांनी कळालं 350 वर्षाच्या अगोदर जगद्गुरु तुकाराम महाराज बोलले, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचेरे. काही लोक म्हणते आम्ही झाडं लावले महाराज, पण लावले कायचे, 2 एकर गांजा लावला. तू इथं जमानत व्हायला पाहिजेत नाही. म्हणून माणूस किती जगला याले किंमत नाही. टायमिंग सांगा मले. हो 2 वाजले, अर्धा घंटा राहिला फक्त. गुरुजी बरोबर आहे ना? म्हणजे तुम्ही घड्याळ फिट धरून आहे. जरी शरद पवार साहेबाकडून अजित दादाकडे गेली, पण तुमची घड्याळ कायम आहे. येणारा काळ बाबू, त्या मावशीचं काय आहे, रस्ता अडवला काय. इकडे या ना मावल्या हो, बहिणीने इकडे 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 येऊन जा ना. रस्ता नका अडू, त्रास नका.
म्हणून भाऊ आज आम्हाला जर जिवंतपणे उदाहरण पाहायचं असन तर चैतन्य बापू सोबत ज्यांचं जीवन गेलं सरका समोर समोर 4-5 दिवस लाडली बहिणीसाठी बाया रांगेत उभ्या होत्या सरका पुढं हो मग कारण मातेच्या स्वभावी पुत्राची घडण त्यात उजळ ठेवी तिचे वर्तन. तुम्हाला जर वाटत असेल अध्यात्म सांगते बाबू तुम्हाला जर वाटत असेल आपला उद्याचा काळ चांगला गेला पाहिजेत एक सांगू काय तुम्हाला जर वाटत असेल आपले पोरं बाळ आपली संपत्ती कायम राहिली पाहिजेत पुढचं बोलू काय बोला ना काऊन खात्यात पैसे जमा नाही झाले का बाया बनल्या राष्ट्रपती बाया बनल्या सभापती माणसं बनले उचापती 100 फोन लावू द्या माणसाले दामिनी पथकवाल्यांना एकही पोलीसवाला येत नाही बाईने एक फोन लावू द्या लाल दिवाची गाडी बोलावता तुम्ही. म्हणून विनंती करतो मावल्या हो ऐकून घ्या नारी नारी क्या कहतो नारी रतन की खान है. एका नारीनं आपल्या भावाले उलट सुलट सांगितलं शूर्पणखानं तर त्यानं रामायण घडवलं आणि एक नारी हातात विना घेऊन राज्य दरबारात गेली मीराबाई. राज्यसभा भरलेली आहे मीराबाईनं भजन म्हटलेलं आहे. एका पंडिताच्या डोक्यात आलं बाई नारी भजन बोल रही है क्यों नारी को भजन नहीं बोलना चाहिए. अरे नारी का अधिकार नहीं है. अरे हरिनाम घे फुकाचे जपमान तुटतील बंद 15 मिनिटं राहिले ना. हे नावी समाजाचा आहे संत शेना महाराज. आम्ही वारिक करू कटिंग बारीक आम्ही बारीक. त्याला कोणतंही बंजारा गाणं म्हणा ना ते नवीन गाणं निघालं ना 2 भाषेतनी पाय तर्क लागेल. आता गाडीत बसवलं ते तारी ओढणी रंग तू ये छोरी. धन्यवाद बाबू रामभाऊ जाधव पेटी क्या बात है 200 रुपये दिले टाळ्या वाजवा पेटी वादकांना. हो ते आहेत ना थोडी दाढी करून आले असते अजून जमलं असतं पण श्रावण महिना आहे श्रावण महिन्यात जेवण जमत नाही. हेच सांगून आलो मीराबाईचं भजन मी. आपण सांगतो ना मला इकडलं जमत नाही हेच सांगून आलो. मीराबाई राज्य दरबारात गेली भजन म्हटलं एका पंडिताने सांगितलं मीराबाई आपने जो भजन किया है वो संगीत में नहीं बैठता है. मीराबाईनं सांगितलं मी खाली पोता आतरून भजन म्हणत आहे माझ्या विठ्ठलाचं हे संगीतात आहे की नहीं मुझे मालूम नहीं. भजन गाने के वास्ते ताल में बैठो या ना बैठो संगीत में बैठो या ना बैठो भजन प्रभु को प्रसन्न करने के वास्ते दिल से गाना चाहिए. मीराबाई ने भजन म्हटलं दिल मन से गाऊंगा तेरा भजन ऊंचा उठा दे मेरा प्यारा भजन हो ऊंचा उठा दे मेरा प्यारा भजन. दिल मन से गाऊंगा तेरा भजन ऊंचा उठा दे मेरा प्यारा भजन ऊंचा उठा दे मेरा प्यारा भजन. मेरे वतन की बिछड़ी है जनता मेरे वतन की बिछड़ी है जनता. लालची पाई पदापाई खुर्ची पाई या पक्षातून त्या पक्षात. अरे 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 मेरे वतन की बिछड़ी है जनता मेरे वतन की बिछड़ी है जनता. किसी का किसी से संग नहीं किसी का किसी से संग नहीं बनता. इसलिए मैंने ताली है ममता इसलिए मैंने ताली है ममता. सब नेताओं का कर दे सब नेताओं का सब महाराज लोगों का सब मठ मंडित वालों पंडितों का कर दे मिलन. तब दूर होगी मेरी दिल की जलन हो दिल मन से गाऊंगा तेरा भजन ऊंचा उठा दे मेरा प्यारा भजन हो
भारत तुझे रुकना होगा, एक दिन एक दिन एक ना एक दिन मेरे संतों के चरणों में झुकना होगा. टाळ्या वाजवा. या महाराष्ट्रामध्ये संताची भूमी मानल्या जाते. बाया हो ऐकून घ्या, ओ मावल्या हो, संताची भूमी मानल्या जाते. या गोकुळाष्टमीला या श्रावण महिन्यामध्ये पहिल्या दिवशी राम जन्माला, हनुमान त्याच्या संगतीले आला. हनुमान त्याच्या संगतीले आला. माये मायन फळा हरविला, जुबाळा गुरेजू. एक सांगतो मावल्या हो, पटलं तर टाळी वाजव जा. थांबजो रे, पटलं तर टाळी वाजव जा. तुमचं सुरू झालं का? काय आडनाव तुमचं? दिगारे. म्हणजे कोणता समाज येते? भगवान बाबा. क्या बात. शास्त्री बाबा आमच्यावर प्रेम करतात. भगवानगड. आम्ही कोणीही पक्षात चालतो, आम्हाला काय घेणं देणं. मस्जिद में भी है खुदा, मंदिर में भी राम है, दोनों नहीं है पत्थरों में से कौन का नाम है. दोनों नहीं है पत्थरों में से कौन का. ओ रघुकुल रीता, ओ रघुकुल रीत सदा चली आई. प्राण जाए पर वचन न जाए. राम सिया राम जय जय राम. रमेश राठोड जगदंबा बाबू मंठावतीनं 100 रुपये दिले. महाराष्ट्र राज्य ग्राम पंचायत कर्मचारी युक्ती संघटना जालना आदरणीय दिलीप भाऊ अमरसिंग राठोड यांच्याकडून 500 रुपये दिले. बाबू धन्यवाद देतो मी. माझ्याकडे ज्याचे आई वडील नाही आहे, जे गरीब आहेत, असे 70 पोरं आहेत बाबू कॉन्व्हेंट मध्ये. मी उद्योगी महाराज आहो, मला ते फालतू घंट्या वाजवून आपल्याला जमत नाही. आपल्याला प्रभू रामचंद्र पाहिजे, जे शबरीचे उष्ट बोरं खाणारा. आम्हाला प्रभू रामचंद्र पाहिजे. रघुकुल रीत सदा चली आई. प्राण जाए पर वचन न जाए. राम सिया राम जय जय राम. राम सिया राम जय जय राम. अंजनीचा सुता तुला रामाचं वरदान. हो अंजनीचा सुदा तुला रामाचं वरदान. एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान. एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान. धन्य तुझी राम भक्ती भव्य तुझी माया. धन्य तुझी राम भक्ती दिव्य तुझी काया. बालपणी गेलासी तू सूर्याला धराया. बालपणी गेलासी तू सूर्याला धराया. हादरली ही धरती थरथरले आसमान. हादरली ही धरती थरथरले आसमान. एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान. बोलो शिवलाल महाराज की, संत चैतन्य बापू की, भारत माता की. या महिलाचा आवाजच नाही. एकदा महिला मंडळी आवाज देतील. बोलो जगदंबा माता की. या पुढच्या मावल्या जे म्हणायला, मागच्या मला बंजारा संस्कृती 2 मिनिटात सांगतो. पहिले हमारी याडी तांडेमय नायक कारभारी जर आहो तो माते पदरलं, कारण आपण पेक्षा मोठो. मेरा पती मेरा देवता है, भला है बुरा है जैसा भी है. मेरा पति मेरा देवता है. खाता भी है पीता भी है. सांजवळा